नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो, आणि 15 तारखेला खूप जिल्ह्यांचे इथं मित्रांनो पेपर झालेले आहेत, लेखी परीक्षा झालेली आहे। त्या लेखी परीक्षेची मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला लेखी परीक्षाचे जे क्वेश्चन पेपर आहे ते पण प्रोव्हाइड करून दिले, आन्सर की पण दिलेली मित्रांनो। आता मित्रांनो बघा, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ज्या जिल्ह्यांचे मित्रांनो पेपर झालेले त्या जिल्ह्यांची इथं लेखी परीक्षेचे मार्काची जी लिस्ट असते मित्रांनो, जे प्रसिद्ध पत्रक आहे मित्रांनो ते इथं जारी करण्यात आलेले, म्हणजे तुमची गुण यादी इथं जारी करण्यात आलेली आहे। ज्या जिल्ह्यांची मित्रांनो 16 तारखेला इथं लेखी परीक्षा झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यांची एक गुणांची यादी इथं तक्ता इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती पडून जाईल की तुम्हाला त्या लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेले आहेत। कारण तुमचे ग्राउंडचे मार्क तुम्हाला माहितीच आहे, आता लेखी परीक्षेची पण गुण यादी इथं प्रसिद्ध झालेले आहेत, म्हणजे तुम्ही टोटल तुमचे मार्क इथं चेक करू शकतात। अशाच प्रकारे ज्या जिल्ह्यांचे मित्रांनो 15 मार्चला ज्या जिल्ह्यांचे मित्रांनो पेपर झालेले मित्रांनो त्या सर्व जिल्ह्यांची इथं गुण याद्या इथं लेखी परीक्षेची गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची लेखी परीक्षेची गुण यादी कुठे भेटेल, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे बघा, आता मी सर्वात पहिले तुम्हाला जिल्ह्यांची दाखवतो बघा। सर्वात पहिले जालना जिल्ह्याचं बघा मित्रांनो, जालना जिल्ह्याचं बघा, पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी इथं प्राप्त झालेली मित्रांनो। बघा अशा प्रकारे बघा, विद्यार्थ्यांचा इथं चेस्ट नंबर दिलेला आहे, त्यांचा ॲप्लिकेशन नंबर, त्यांचं नाव आणि त्यांचा सेट नंबर पण दिलेला आहे पेपराचा, आणि त्यांना पेपरामध्ये किती मार्क आलेत, लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेत बघा। जसं की या एका विद्यार्थ्याला 71 आहे, एका विद्यार्थ्याला 84 आहे, एका विद्यार्थ्याला 83 आहे। अशा प्रकारे त्यांनी विविध ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये किती मार्क प्राप्त झालेले आहेत त्यांचे इथं पेपर चेक करून त्यांनी इथं मार्कांची लिस्ट म्हणजे गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। जर तुम्ही पण इथं जालना जिल्ह्याचा पेपर दिला असेल मित्रांनो, लेखी परीक्षा दिली असेल तर तुमचे मार्क चेक करून घ्या, तुम्हाला पेपरामध्ये किती मार्क आलेत, लेखी परीक्षेमध्ये किती मार्क तुम्हाला आलेले मित्रांनो। अशा प्रकारे ही जालना जिल्ह्याची होती। नंतर पुढे बघा मित्रांनो, पुढचा जर जिल्हा आपण बघितला मित्रांनो बघा, तर पुढे बघा, पुढे आपण बघूया कोणत्या जिल्ह्याचं हे एकदा बघूया आपण बघा। धुळे बघा, धुळे जिल्ह्याचं मित्रांनो, धुळे जिल्ह्याचं बघा, धुळे जिल्ह्याचं पण मित्रांनो इथं 15 तारखेला पेपर झालेला आहे, दुपारी 11 वाजता बघा, 11 ते 12:30च्या दरम्यान इथं पेपर झालेला आहे, लेखी परीक्षा झालेली आहे धुळे जिल्हा पोलीसची बघा। आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांचं बघा, त्यांनी पण इथं गुण यादी प्रसिद्ध केलेली आहे, पेपराची इथं गुण यादी प्रसिद्ध केलेली आहे, तुमचे मार्क लिस्ट इथं रिटर्न एक्झाम म्हणजे तुमची जी लेखी परीक्षा मित्रांनो त्याची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। बघा चेस्ट नंबर दिलेला आहे, विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांना किती मार्क आलेत पेपरामध्ये, लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेत हे त्यांनी इथं पूर्ण टोटल इथं लेखी परीक्षेसाठी आता अशा प्रकारे इथं गुण यादी त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो। याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकतात। जर तुम्ही पण धुळे जिल्ह्याची लेखी परीक्षा दिली असेल मित्रांनो तर तुमचे मार्क तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला किती मार्क इथं आलेले लेखी परीक्षेमध्ये। ओके, चला पुढे बघा, पुढे यवतमाळ जिल्ह्याचं मित्रांनो बघा, यवतमाळ जिल्ह्याचं पण 15 तारखेला इथं लेखी परीक्षा घेण्यात आली होती मित्रांनो, त्याची इथं गुण यादी, लेखी परीक्षेची गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली बघा। अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं इथं सेट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहे, चेस्ट नंबर दिलेले आहे, जेंडर दिलेले आहे, कॅटेगरी दिलेली आहे आणि त्यांना किती मार्क आले मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये ते त्यांनी इथं दिलेले मित्रांनो। 94 मार्क इथं टॉपर मित्रांनो बघा, यवतमाळला 94 मार्कावर इथं टॉपर विद्यार्थी बघा, 2 विद्यार्थी इथं टॉपर आहे 94 मार्क घेऊन बघा। अशा प्रकारे इथं लेखी परीक्षेमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही पण यवतमाळ जिल्ह्याची लेखी परीक्षा दिली असेल तर तुमचे मार्क या लिस्टमध्ये चेक करून घ्या, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेले मित्रांनो। अशा प्रकारे ही यवतमाळ जिल्ह्याची लेखी परीक्षेची इथं गुण यादी होती। नंतर बघा पुढचा जिल्हा बघा, पुढे बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची बघा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची बी मित्रांनो इथं 15 मार्चला इथं लेखी परीक्षा झालेली आहे, त्याचीच इथं गुण यादी प्रसिद्ध करण्यात आली लेखी परीक्षेची। तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये पेपरामध्ये किती मार्क आलेत ते त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले आहे। याच्यामध्ये तुम्हाला चेस्ट नंबर दिलेला आहे, सेट नंबर दिलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेले पूर्ण नाव, नंतर मग त्यांच्या इथं रिटर्न एक्झाम मध्येच म्हणजे लेखी परीक्षेमध्ये मार्क दिलेले, त्यांना किती मार्क इथं आलेले मित्रांनो बघा। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना इथं मार्क दिलेले 84 दिलेले, 85, अशा प्रकारे विविध प्रकारे इथं विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये मार्ग आलेले मित्रांनो। अशा प्रकारे जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगरमध्ये लेखी परीक्षा दिली असेल तर तुमचे मार्ग चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुमचे इथं टोटल किती होते, लेखी परीक्षा प्लस मैदानी चाचणी मिळून तुमचे टोटल किती मार्क होते ते आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा मित्रांनो। चला पुढे बघा, पुढचा जिल्हा जर आपण बघितला मित्रांनो बघा, पुढे आपण बघूया सोलापूर ग्रामीणचं बघा, सोलापूर ग्रामीणची पण मित्रांनो इथं लेखी परीक्षा इथं 15 तारखेला झालेली बघा, तुम्ही बघू शकता 15 तारखेला इथं 15 मार्चला लेखी परीक्षा झालेली आहे आणि 11 वाजता झालेली आहे बघा। अशा प्रकारे बघा त्यांनी इथं पूर्ण विद्यार्थ्यांचं इथं चेस्ट नंबर आणि त्यांचे मार्क, त्यांचं नाव दिलेलं नाही विद्यार्थ्यांचं, फक्त चेस्ट नंबरनुसार त्यांचे इथं लेखी परीक्षेचे मार्क सांगितलेले। जसं की बघा एक्झाम्पलसाठी हा 20 नंबर ज्याचा चेस्ट नंबर होतो त्या विद्यार्थ्याला 31 मार्क आलेले पेपरामध्ये म्हणजेच लेखी परीक्षेसाठी। जर तुम्ही पण इथं ग्रामीण सोलापूर ग्रामीणची जर लेखी परीक्षा दिली असेल तर तुमचे मार्क ह्या लिस्टमध्ये चेक करून घ्या की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेले। नंतर बघा पुढं लातूर जिल्ह्याचं बघा मित्रांनो, लातूर जिल्ह्याची पण 15 तारखेला लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे, त्याची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आलेत बघा। ॲप्लिकेशन नंबर दिलेले, त्यांचे आपला जी परीक्षा असते एक्झामचे सेट नंबर
दिल्याचे आणि त्यांचं एक्झाममध्ये त्यांना किती मार्क आले म्हणजे लेखी परीक्षेमध्ये किती मार्क आले ते पण त्यांनी इथे अशा प्रकारे दिलेले मित्रांनो. जर तुम्ही पण जालना जिल्ह्याची लेखी परीक्षा दिली असेल तर तुमचे मार्क चेक करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला ग्राउंड प्लस म्हणजे मैदानी चाचणी प्लस लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क येतात हे तुम्हाला माहिती पडून जाईल मित्रांनो. नंतर बघा जळगाव जिल्ह्याचं पण इथं मित्रांनो लेखी परीक्षा झालेली 15 तारखेला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे किती मार्क आले विद्यार्थ्यांना ते पण त्यांनी मार्क दिलेले बघा. अशा प्रकारे बघा विद्यार्थ्यांचं इथं लेखी परीक्षेमध्ये मार्क दिलेले मित्रांनो. बघा जळगाव डिस्ट्रिक्ट त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव आहे मित्रांनो. नंतर मग त्यांचे मार्क आहेत आणि जे विद्यार्थी अब्सेंट होते त्यांचे इथं अब्सेंट पण लिहिलेले आणि त्यांचे रिझल्ट पण लिहिलेले पास आहे फेल आहे अशा प्रकारे त्यांनी विविध प्रकारे इथं मार्क त्यांनी दिलेले मित्रांनो लेखी परीक्षेचे जळगाव जिल्ह्याचे. जर तुम्ही पण जळगाव जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता आणि लेखी परीक्षा दिली असेल तुम्ही जळगाव जिल्ह्याची तर तुमचे मार्क चेक करून घ्या तुमचे इथं पेपराचे मित्रांनो. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मार्क आलेले आहेत आणि टोटल तुम्हाला किती होतात मित्रांनो ते पण तुम्ही बघू शकता. ओके नंतर बघा मित्रांनो पुणे लोहमार्गाचं आहे मित्रांनो. बघा पुणे लोहमार्गाचं पण 15 तारखेला इथं पेपर झालेले बघा. बघा 15 तारखेला पेपर झाले त्याच्या लेखी परीक्षा झालेली त्याचेच इथं लेखी परीक्षेचे मार्ग इथं जाहीर करण्यात आलेले पुणे लोहमार्गाचे. विद्यार्थ्यांचे नाव दिलेले चेस्ट नंबर दिलेले ॲप्लिकेशन नंबर दिलेले आणि सेट नंबर पण दिलेले आणि किती विद्यार्थ्यांना किती मार्क आले ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो. बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क दिलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही पण लोहमार्गाचं इथं पुणेचं इथं मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो तर तुम्ही पण तुमचे मार्क चेक करून घ्या आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते पण तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे बघा हे मी छत्रपती संभाजीनगरचं ग्रामीणचं मी तुम्हाला सांगितलं वाटतं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. ओके सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. आता खूप साऱ्या जिल्ह्यांचे इथं 15 तारखेला पेपर झाले होते मित्रांनो. त्यांची अजून काही आन्सर की आलेली आहे आणि अजून त्यांची इथं लेखी परीक्षेची गुण यादी प्रसिद्ध झालेली नाही आहे. जसंही लेखी परीक्षेची इथं गुण यादी त्या जिल्ह्यांची प्रसिद्ध होईल मित्रांनो आम्ही ज्या जिल्ह्यांची तुम्हाला सांगितलेली त्या जिल्ह्यांची सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. लेखी परीक्षेची गुण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकता आणि ज्या जिल्ह्यांची अजून सध्या बाकी आहे ज्यांची इथं लेखी परीक्षेची गुण यादी प्रसिद्ध झालेली नाहीये आणि तुमचे मी ज्या जिल्ह्यांची तुम्हाला सांगितले त्या जिल्ह्यामध्ये तुमचा अजून दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर दिलाय तर त्याची अजून लेखी परीक्षा आलेली नाहीये. संध्याकाळपर्यंत किंवा 1-2 दिवसामध्ये याची लेखी परीक्षेची इथं जी लेखी परीक्षेची जी गुण यादी आहे मित्रांनो ती प्रसिद्ध होऊन जाईल. जशी प्रसिद्ध होईल मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. तर जेणेकरून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप इथं मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.